अगदी एक आपली प्रतिक्रिया, बारामतीला तुम्ही जाताय, आज महत्त्वाचा दिवस आहे. आज बारामतीला आमच्या नेता सुनेत्रा वहिनी पवार यांचा नामांकन आज दर्ज करायचं आहे आणि ते विधानसभेच्या या पोटनिवडणुकीमध्ये उभे आहे. आम्हाला खात्रीच आहे बारामतीची जनता त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणारच आहे आणि अजितदादाची स्मृती आणि त्यांची केलेले कामं त्याची ही पावती राहणार आहे. पण सोबत आमची ही पण इच्छा होती की सगळ्यांनी एक दादाला एक ज्यांना म्हणतात की स्मृती म्हणून, त्यांना सन्मान म्हणून हे जर निवडणूक जर बिनविरोध केली असती तो अतिशय उत्तम झाला असता. कारण निवडणुकीत जिंकणं हा काय फार महत्त्वाचा नाही आहे, पण एक दादाला सन्मान देणं आणि त्यांच्या स्मृतीला वंदना करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे कुठेतरी सगळ्यांना माझी विनंती आहे, अजून काही वेळ गेली नाही, आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस आहे, त्याच्यानंतर विड्रॉलचे पण दिवस असतात. माझी सगळ्या पक्षाच्या लोकांना विनम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की त्यांनी आमच्या सुनेत्रा वहिनीला बिनविरोध निवडून द्यावं. हीच खरी दादाला आपली म्हणजे हे स्मृती असणार आणि आपली त्यांच्याप्रती आपला म्हणजे नतमस्तक होऊन नमन होणार. गेल्या अनेक वर्ष काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत तुमचे संबंध आहेत. खरगे असतील, राहुल गांधी असतील, तुम्ही त्यांच्याशी बातचीत केली का? मी प्रयत्न केले खरगे साहेबांशी काल परवा बोलायचा, पण प्रॉब्लेम असा झाला की निवडणुकी केरळमध्ये, आसाममध्ये अनेक ठिकाणी चालू असताना ते फोनवर मला काही सापडले नाही. पण माझा निरोप, माझी विनंती, पक्षाच्या वतीनं विनंती ही त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की आज नाही उद्या काहीतरी योग्य निर्णय होईल. भेटायला आपण जाणार आहात दिल्लीला, त्यांची भेट घेणार आपण सर? नाही, मी दिल्लीत असताना मी प्रयत्न केले होते पण ते नव्हते आणि काही भेट होऊ शकली नाही. आणि कालही मी आणि परवाही अनेक वेळा फोन केला. त्यांच्या स्वीय सह्याक करून माझी विनंती पण मी म्हणजे तिथे नोंद केली होती की बाबा मला बोलायचंच आहे आणि बारामतीच्या विषयी विशेष करून बोलायचं आहे. आणि मला खात्री आहे की आज नाही उद्या काहीतरी योग्य निर्णय सगळे पक्ष मिळून आमच्या विनंतीला मान देतील. तुमच्या घटक पक्षातलं कोण कोण येते तुमच्यासोबत आज? नाही, आमच्या घटक पक्ष म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती केली आहे. आदरणीय देवेंद्रजीला, शिंदे साहेबांना, बाकीचे आमचे जे काही मित्रपक्ष आहे सगळ्यांना, आठवलेजीच्या पक्षाला सगळ्यांना आम्ही विनंती केली आहे की आपण जरूर आज नामांकन भरण्यासाठी यावं. पवारांच्या कुटुंबातनं पहिल्यांदा जय पवार बोलला आहे आणि त्यांना अनेक गोष्टींचा उलगडा केल्याचं पाहायला मिळतं आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं तोफेच्या तोंडी असताना जय पवार यांचं हे वक्तव्य कसं पाहत आहे? तुम्हाला माहीत आहे माझा स्वभाव नाही आहे अशा फालतूच्या काही चर्चा आणि बिन आधाराचे आरोपवर काही प्रतिक्रिया देणं. आणि म्हणून जे जय पवार बोलले ते आमच्या वतीनंच जे बोलले असावं असं मला वाटतंय. आपण पाहतोय प्रफुल्ल पटेल आता बारामतीच्या दिशेनं निघालेले आहेत आणि काही वेळातच साधारणपणे 11 वाजता ते बारामतीत पोहोचतील आणि 12:30 वाजता उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे. तत्पूर्वी आपण काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली होती, अशा पद्धतीची माहिती त्यांना दिलेली आहे. खास करून मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी देखील आपली चर्चा झाली होती आणि आज नाही तर उद्या या संदर्भातला योग्य निर्णय होईल अशा पद्धतीची प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.